नमस्कार मित्रांनो, माझ्या शक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ह्या धगधगीच्या जीवनामध्ये आपण टेन्शन फ्री राहायचं असेल, तर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण शांततेनं त्या पाळल्या पाहिजेत. फार महत्त्वाची गोष्ट असते. काय होतं मित्रांनो, ज्यावेळी चार चौघामध्ये आपण बसलेलो असतो, त्यावेळी बोलत असताना काय असतं, बोलण्याच्या ओघामध्ये काही आपण माणसं दुखवत असतो किंवा नको त्या गोष्टी आपण सांगत असतो. त्यामुळं गरजेपुरतंच जर तुम्ही बोलला असा, तर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन यायची गरज नसते. आणि काय होतंय, बोलता बोलता आपण एका चुकीचं जर आपल्या तोंडून शब्द गेला किंवा चुकीच्या ठिकाणी आपण एखाद्यावर जर टीका केली, तर त्याचा आपल्याला परत त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टींनी टेन्शन घेण्यापेक्षा आपण जर मोजून मापूनच काही गोष्टी जर बोललो, तर त्या आपल्या जीवनासाठी आणि आपल्या टेन्शनसाठी फार महत्त्वाच्या असतात. काय होतंय, त्याच पद्धतीनं आपण दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना येतात. भावनेच्या आहारी जाऊन एखादा जर आपण निर्णय घेतला, तर तो 100% चुकू शकतो. कारण काय होतंय, आपण त्यावेळी आपल्याला भावना अनावर झालेल्या असतात आणि त्या भावनेच्या आहारी जाऊन एखादा आपण वचन दिलेलं असतं, शब्द दिलेला असतो किंवा ही गोष्ट करीन, ती गोष्ट करीन असं सांगितलेलं असते आणि त्या भावनेच्या आहारी ते भावना ज्यावेळी उतरते, त्यावेळी लक्षात येते की दिलेला शब्द कुठेतरी आपण चुकीचा दिलेला आहे. त्यामुळं भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय अजिबात घेऊ नका. कारण काय होतंय, भावनेच्या आहारी घेतलेला शब्द हा टेन्शन द्यायला भरपूर उपयोग होऊ शकतो. त्यामुळे टेन्शन फ्री राहायचं असेल, तर भावना डोक्यावर अजिबात घेऊ नका. कारण भावनेमुळं जास्तीत जास्त त्रास होण्याची शक्यता असते. काय होतंय, असंच आपण जर समाजात बसलेला असेल, तिसरी महत्त्वाची गोष्ट होती, की समाजामध्ये आपण काय करतो, प्रत्येकाकडं काहीतरी काही ना काहीतरी अपेक्षा ठेवून असतो आपण. आणि जर तुम्ही प्रत्येकाकडं काही ना काही जर अपेक्षा ठेवून तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या अपेक्षा भंग जास्तीत जास्त काय होणार? कारण प्रत्येकजण काय तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही किंवा तुम्ही सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि हे शक्य पण नाही. त्यामुळं कुणाकडून आशा ठेवायची का नाही ठेवायची हे मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं प्रत्येकाकडं आपण आपलं जीवन जगत असताना प्रत्येकाकडं अपेक्षा एवढ्या ठेवू नका. ही जीवनातली फार तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चौथी काय कोणती गोष्ट असेल, तर तुम्ही तुमचं उत्तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही किती यश संपादन केलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती सक्सेस झाला, तुम्ही कशा पद्धतीनं पैसा मिळवलेला आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं सुखी आहे, हे तुमच्या प्रत्येक कृतीतून दिसलं पाहिजे मित्रांनो. काय होतंय, जर तुम्ही ह्या कृती जर नाही केल्या आणि तुम्ही जर सुखी समाधीने धावण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं टेन्शन तुम्हाला आयुष्यभर आणणार. त्यामुळं तुमच्या कृतीतून ते जास्तीत जास्त दिसलं पाहिजे, तुमच्या कामानं ते दिसलं पाहिजे. ही फार जीवनातली चौथी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पाचवी जीवनात फार कोणती महत्त्वाची गोष्ट असेल, काय होते, आपण प्रत्येकाला अजिबात खुश ठेवू शकत नाही. कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी. त्यामुळं जास्तीत जास्त जेवढ्या आपल्याकडं पूर्ण होतात, तेवढ्याच आपण अपेक्षा पूर्ण लोकांच्या करू शकतो किंवा लोकांच्याकडे जितक्या अपेक्षा आहेत, तितक्या आपण मागू शकत नाही किंवा करू शकत नाही. कारण आपल्याला जे पाहिजे ते समाजाला असेलच असं नाही किंवा आपल्याकडे जे आहे ते समाजाकडे असेलच असं नाही. त्यामुळं टेन्शन फ्री जीवनात राहायचं असेल, तर काही गोष्टी ह्या आपण आपल्या जीवनामध्ये पाळल्याच पाहिजेत. धन्यवाद मित्रांनो.